नमस्कार. मूर्तिमंत परमेश्वर साक्षात हे शरीर, देव नाही दूर दूर देव आहे निरंतर. वा, आज आपला हाच विषय आहे. शरीर हे सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे. या विषयावरती आज आपण संवाद साधणार आहोत. आज जर आपलं जीवनमान आपण पाहिलं तर यामध्ये बरीच मंडळी शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम, योगासने, प्राणायामाच्या ठिकाणी वळलेली आहेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांना शरीराचं महत्त्व कळलेलं आहे. पण तरीसुद्धा आपण जर पाहिलं तर आत्ताच्या लोकांची आयुमर्यादा ही आधीच्या लोकांच्या आयुमर्यादेपेक्षा खूप कमी झालेली आहे आणि याचं कारण आहे वाढतं ग्लोबलायझेशन, टेक्नॉलॉजी, विज्ञान प्रगत झालं, आहार विहार बदलले आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवरती झाला. आणि त्यामुळे काय झालं, हे सगळं वाढल्यामुळे स्पर्धात्मक जीवन वाढलं. माणसाचे मनाची स्थिती अशी झाली की माणसाचं मन हाव आणि धाव यामध्ये गुंतत गेलं. म्हणजे जे हवंय ते मिळवण्यासाठी आपण धावत असतो आणि जे नकोय ते टाळण्यासाठी आपण धावत असतो. त्यामुळे माणसाचे मानसिक ताण हे वाढत गेले आणि त्याचा परिणाम शरीरावरती होऊ लागला आणि कामाचा व्याप वाढला. तो व्याप वाढल्यामुळे माणसाला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही पुरला आणि त्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष होत गेलं. आणि म्हणूनच या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला शरीर किती महत्त्वाचं आहे आपण जीवन जगत असताना, कारण ते माध्यम आहे. आपण कुठलीही गोष्ट करतो ती फक्त या शरीराच्या माध्यमातूनच करत असतो. मग तो कुठलाही सुखदुःख असू दे, आनंदाचा भाग असू दे, आपलं करिअर असू दे, आपलं जीवन सगळं आपण शरीराच्या माध्यमातून अनुभवत असतो. म्हणून शरीर किती महत्त्वाचं आहे हे समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. मी सद्गुरू श्री वामनराव पैंचं शरीर साक्षात परमेश्वर हे खूप सुंदर पुस्तक वाचलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी परमेश्वर म्हणजे शरीर असं सांगितलं. शरीर हा साक्षात आकार आहे परमेश्वराचा. शरीर ही चालती बोलती मूर्ती आहे परमेश्वराची असं त्यांनी त्यामध्ये सांगितलं. आणि मला आश्चर्य वाटलं की असं कसं काय, शरीराकडे आपण या दृष्टिकोनातून कधी पाहिलंच नाही. साक्षात परमेश्वराचा आकार. आणि ते मी जेव्हा पुस्तक वाचलं ना तेव्हा अनेक रहस्यमय शरीरातले मला उलगडत गेले. सुंदर सुंदर व्यवस्था आपल्याच ठिकाणी नांदतायत याची जाणीव झाली. आणि आपलं सुंदर एवढं शरीर आहे त्याकडे आपण न पाहता आपण इतर सगळ्या गोष्टींमधून आनंद घेण्यासाठी धावपळ करत असतो हे समजलं. आणि त्यामुळे सद्गुरूंना पहिले मी वंदन करते, त्यांच्यामुळे आज मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्याला शरीर साक्षात परमेश्वर हे पहिले जाणून घेण्याआधी परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वराविषयीच आपल्या समाजामध्ये खूप गोंधळ निर्माण झालेला आहे. कुणीही कोणालाही काहीही देव म्हणतं, काहीही करतं, कशालाही परमेश्वर म्हणतो आणि आपण काहीही करत असतो. पण परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे जेव्हा आपण जाणून घेऊ, याचं जेव्हा ज्ञान आपल्याला प्राप्त होईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की शरीरामध्ये परमेश्वर कसा नांदतोय. परमेश्वर, सद्गुरूंनी खूप सुंदर व्याख्या सांगितली परमेश्वराची. निसर्ग नियमांसहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. आता ही जी व्याख्या आहे याकडे आपण नीट लक्ष देऊन जर ऐकलं तर आपल्याला लक्षात येईल. आपण आता विश्वामध्ये पाहूया. विश्वामध्ये जे काही सगळं सुरू आहे, वारा, पाऊस, ऊन, हे सगळ्या सृष्टीमधलं जे पर्यावरण आहे ते कसं सुरू आहे, निसर्ग नियमांसहित. सूर्य एका ठिकाणी आहे, सूर्याभोवती पृथ्वी गोल गोल फिरतीये, पण त्याचा कुठलाही आपल्याला त्रास नाही किंवा काही नाही. आपल्याला कळत सुद्धा नाही की पृथ्वी स्वतःभोवती फेरे घेत घेत ती सूर्याभोवती फेरे घेते. हे कसं सुरू आहे, निसर्ग नियमांसहित. स्वयंचलित, स्वतःचं स्वतः, ती सगळं स्वतःच्या स्वतः करते. स्वयंनियंत्रित, सगळं स्वतःच्या तिच्यावरती नियंत्रण आहे. कुठेही तिथे रिमोट घेऊन कोणी बसलेलं नाही आहे ते चालवण्यासाठी. ते स्वयंनियंत्रित आहे. परत कसं आहे, पद्धतशीरपणे सुरू आहे. म्हणजे त्याला काही ना काही सहजपणे सुरू आहे, त्याला काहीतरी योग्य प्रमाण आहे, अति नाही, कमी नाही. पाऊस खूप पण पडत नाही आणि कमी पण पडत नाही, तो मर्यादित पडतो. ऊन खूप जर अति ऊन झालं तर मग माणसाची हालत काय होईल. सगळं सृष्टीतलावरती प्रमाणात आहे, कशाच्याही बाहेर नाही आहे. स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, पद्धतशीर आणि ही सगळी व्यवस्था आहे.
प्रत्येक ठिकाणी व्यवस्थेने भरलेला परमेश्वर आहे आणि ही व्यवस्था जर आपण पाहिली तर आपल्याला परमेश्वराचा अनुभव घेता येईल. आणि असंच हा जो परमेश्वर आहे हा उभा सरळ आपल्या दृष्टीसमोर आहे आणि तो जर आपण पाहायला लागलो तर आपल्याला सहज साकार झालेला परमेश्वर सृष्टीमध्ये पण पाहायला मिळेल आणि आपल्या मानवी देहामध्ये पण. कसं काय? परमेश्वर हा देहात पण वास करतो, कारण की आपल्या शरीरामध्ये पण अशा चांगल्या चांगल्या व्यवस्था आहेत, खूप सुंदर व्यवस्था आहेत. त्याकडे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल. कारण शरीर कसं बनलेलं आहे? हाडामासांनी, पेशींनी बनलेलं आहे आणि या सगळ्यांमध्ये खूप छान छान व्यवस्था आहेत. हृदयाची व्यवस्था आहे, हृदय रक्ताभिसरण संस्था आहे, पचन संस्था आहे, उत्सर्जक संस्था आहे. त्यानंतर याही पलीकडे मन, बुद्धी, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती आणि ह्या सगळ्या ज्या शक्ती आहेत त्या एकाच ठिकाणी नांदत असतात. त्याही पलीकडे पंचप्राण नांदत असतात, पंचमहाभूत आहेत आणि हे सगळं मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. या शरीरामध्ये 1,12,000 किलोमीटरचं रक्ताचं जाळं पसरलेलं आहे आणि हे एवढं सगळं आपलं या फक्त 5 फुटाच्या देहामध्ये, म्हणजे केवढी अद्भुत व्यवस्था त्या परमेश्वराने आपल्या प्रत्येक मानवी देहामध्ये. म्हणजे असं नाही की एकाकडे हे आहे, दुसऱ्याकडे ते आहे, असं नाही. प्रत्येकाकडे सगळं सारखं आहे. 2 डोळे, 1 नाक, 1 तोंड, घसा, कान, 2 हात, 2 पाय, पोट दिलेलं आहे आणि हे सगळी व्यवस्था जर आपण पाहिली तर त्यामध्ये पद्धतशीरपणा कसा आहे बघा. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा दिसतो का? अजिबात नाही. असं जर झालं असतं, एक व्यक्ती सगळीकडे तो सारखाच दिसतोय, एकच व्यक्ती दिसतोय, तर केवढी गल्लत झाली असती आपली. जुळी मुलं जरी असली तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे कशी ही व्यवस्था आहे. प्रत्येक जण हा वेगळा आहे, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचं आहार विहार वेगळा आहे, प्रत्येकाचे एवढी सूक्ष्म व्यवस्था आहे नाही की हे बोटावरचे फिंगरप्रिंट्स पण प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. म्हणजे किती सुंदरतेने नटलेला परमेश्वर आपल्या ठिकाणी आहे आणि ह्याची जाणीव जर आपल्याला झाली ना तरच आपल्याला समजेल. म्हणजे परमेश्वर हा सतत नांदत असतो आपल्या ठिकाणी आणि हा परमेश्वर जाणीव रूपेने नांदत असतो आणि तो सतत स्फुरद्रूप असतो. ही जी चैतन्य शक्ती आहे, परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्ती आणि या चैतन्य शक्तीला मिळालेले जे उपाधी आहे ते म्हणजे हे मानवी देह आणि हा मानवी देह चैतन्य शक्ती जेव्हा ते माध्यम म्हणून स्वीकारते तेव्हा आपण आपलं जीवन जगत असतो. म्हणजे काय की ही चैतन्य शक्ती आहे, फक्त चैतन्य शक्ती आहे आणि मानवी देहच नाही तरी सुद्धा काही उपयोग नाही, तर आपण त्याचा आनंदच घेऊ शकत नाही. मानवी देह आहे पण चैतन्य शक्ती नाही तरी सुद्धा उपयोग नाही. हे दोन्हीही एकाच ठिकाणी असले पाहिजेत, तेव्हाच आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो. चैतन्य शक्ती म्हणजे प्राणशक्ती जर निघून गेली तर माणूस मृत्युमुखी पडतो, ते सगळंच संपतं. मग आपण जेव्हा आपण पाहतो मृत्यू झालेल्या माणसाचे अवयव तिथल्या तिथे असतात, संपूर्ण शरीर आहे पण तो काही हालचालच करत नाही. म्हणजे ती शक्ती आहे तेव्हाच तो हालचाल करत असतो, ती निघून गेली की सगळं संपलं. आपण एक उदाहरण घेऊया. वीज ही जेव्हा फक्त वीज आहे पण त्याच्यासाठी ती प्रगट होण्यासाठी कुठलं उपकरणच नाही आहे. म्हणजे पंखा नाही आहे, समजा ट्यूबलाईट नाही आहे, जर नाही आहे तर फक्त वीज असून तरी काय उपयोग आहे का? नाही. मग फक्त उपकरणं आहेत आणि वीजच नाही आहे. म्हणजे ट्यूबलाईट आहे, पंखा आहे, AC आहे, सगळं आहे पण वीज नाही आहे तरी सुद्धा काही उपयोग नाही. वीज पण पाहिजे आणि ते प्रगट होण्यासाठी उपकरणं पण पाहिजे, ती पण तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे माध्यम पण तेवढं महत्त्वाचं आहे आणि अधिष्ठान पण तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काय लक्षात येतं इथे? चैतन्य शक्ती हे अधिष्ठान आहे आणि आपलं जे शरीर आहे ते प्रतिष्ठान आहे आणि आपण जे जीवन जगत असतो ते अनुष्ठान आहे. आणि हे सगळं एवढं महत्त्वाचं आहे, एकमेकांवरती अवलंबून आहे सगळं. अशा प्रकारे हा परमेश्वर आपल्या ठिकाणी नांदत असतो आणि तो सतत स्फुरद्रूप असतो. हे पण सुंदर व्यवस्था आहे. म्हणजे माणसाचा जन्म हा कशा प्रकारे होतो, ही चैतन्य शक्ती कशी वाढत जाते, एकोहम बहुश्यामी हे कसं साकार होतो, हा परमेश्वर त्याची अनेक रूपं कशी घेतो ते आपण आता अजून एक मी उदाहरण सांगते, त्यामधून स्पष्ट होईल.
एक आंब्याची कोय, ती आंब्याची कोय आपण जेव्हा जमिनीमध्ये पेरतो तेव्हा ती जेव्हा जमिनीमध्ये पेरली जाते तेव्हा तिथे बुंदा येतो, मग त्याचं झाड होतं, मोठं वृक्ष होतं आणि त्याला 4000 आंबे येतात. ती 4000 आंबे जर आपण त्याच्यातला एक आंबा कापला आणि खाल्ला की त्याच्यामध्ये काय सापडते आपल्याला? कोय. म्हणजे एक कोय पेरली तर 4000 आंबे आले आणि त्या 4000 आंब्यांमध्ये पण तीच कोय होती. एकोहम बहुश्यामी, म्हणजे चैतन्य शक्ती ही एका ठिकाणी वास करते, तीच प्रत्येकामध्ये वास करते आणि प्रत्येकामध्ये ती सतत स्फुरद्रूप असते. असाच माणसाचा जन्म हा होतो आणि माणसाचे अनेक अवतार आपल्याला पाहायला मिळतात. मनुष्य प्राणी हा किती, तसेच अगदी बारीक बारीक आणि अणुरेणूमध्ये परमेश्वर हा दडलेला आहे आणि तो तसा साकार झालेला आहे. निर्गुण निराकार परमेश्वर आपलं सगुण साकार रूप घेऊन आपल्यासमोर उभा असतो, पण ते आपण पाहत नाही, कारण की परमेश्वर कुठेतरी लांब आहे, कुठेतरी तो दूर आहे आणि तो आपल्याला भेटणं कठीण आहे. त्यासाठी खूप तपश्चर्या करायला लागते, तेव्हाच आपल्याला तो भेटेल. अशी सगळ्या गैरसमज आहेत ना, ते समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. ह्या दूर झाल्या पाहिजेत. आणि जर आपण पाहिलं तर मग हा जो परमेश्वर आहे तो आपल्या शरीरामध्येच नांदत असतो. याची जर आपल्याला जाणीव झाली तर ह्या शरीररूपी परमेश्वराचं आपल्याला जे महत्त्व आहे ते लक्षात येईल. मग हा जो परमेश्वर आहे हा जर इथेच नांदतोय तर आपल्याला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज आहे का? नाही. बसल्या ठिकाणी आपण आनंदाचा उपभोग घेऊ शकतो. या शरीरामध्ये जर आपण पाहिलं तर किती सुंदर सुंदर व्यवस्था इथे नांदतात बघा. आपल्यामध्ये स्मरणशक्ती आहे. आता ही जी स्मरणशक्ती आहे ना ती कशी वास करून असते, म्हणजे आपल्याला कुठलीही आधी लहानपणीची कुठलीही गोष्ट असू दे आपल्या ती लक्षात असते. आपण कधीही आपल्याला वाटलं लहानपणीचं काही आठवावं तर आपण जरा 1 मिनिटं डोळे बंद केले की आपल्याला लगेच पटापट चित्र डोळ्यासमोर येतात. तर ती जी गोष्ट आहे ती लगेच आठवते, म्हणजे स्मरणशक्ती किती वर्षांपूर्वीचं आपल्याला आठवतं. म्हणजे काय होतं इथे, आपण जे काही करत असतो ना ते या मानवी देहामध्ये कुठेतरी फीड होत असतं आणि ते फीड झाल्यामुळे आपल्याला ते परत आठवता पण येतं आणि ते फीड असल्यामुळे आपल्याला त्याचे रिॲक्शन्स पण मिळत असतात. म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया हा नियम इथे सगळ्यांना लागू पडतो, कारण आपण सतत कर्म करत असतो आणि त्या कर्माद्वारेच आपल्या ज्या क्रिया आहेत त्या आपल्या मानवी देहामध्ये पण फीड होतात आणि त्या इतरांच्या मानवी देहामध्ये पण त्या फीड होत असतात. म्हणून आपण जे करतो त्याची प्रतिक्रिया ही समोरून आपल्याला मिळते. ॲक्शन ॲज रिॲक्शन हे इथे लागू पडतं. तशीच आपण जर या देहामध्ये पाहिलं तर हे जे डोळे आहेत, हे नाक आहे, तोंड आहे, ते किती छान व्यवस्था आहे. डोळ्यांनी आपण किती दूरचं बघत असतो आणि किती वर्ष आपले हे डोळे कार्यरत असतात. म्हणजे अगदी हिरा कसा कोंदणात ठेवावा तसे हे डोळे हाडांच्या कोंदणामध्ये सुंदर बसवलेले आहेत. त्याची जर आपण त्याची योजना पाहिली तर बघा, डोळ्यांची योजना किती छोटी आहे, बारीक आहेत. त्याला आघात होऊ नये म्हणून पापण्यांची योजना आहे. म्हणजे पापणी सतत आपली अशी बंद होते, उघडझाप होत असते. म्हणजे कुठलीही जड वस्तू किंवा धूळ अशी कुठलीही जड वस्तू डोळ्यामध्ये जाऊ नये आणि ती जर गेली तर त्रास होईल, म्हणून किती छान व्यवस्था आहे ही पापण्यांची. त्यामध्ये डोळ्यांच्या वरती पाण्याचा स्त्राव असतो डोळे चांगले राहण्यासाठी. म्हणजे ही डोळ्यांची अशी सुंदर व्यवस्था आहे. नाकपुड्या, ह्या नाकपुड्यांनी सतत आपण श्वास घेत असतो. आता मी बोलते पण माझ्या शरीरामध्ये हृदयासारखी सुंदर व्यवस्था चालू आहे, पचनक्रिया सुरू आहे आणि माझा श्वास हा सारखा सुरू आहे. श्वास आत घेते आणि बाहेर सोडते. हे सगळ्या व्यवस्था त्यांचा कुठेही काहीही अडथळा न येता सहजपणे या देहामध्ये त्या सुंदर त्यांचं कार्य करत असतात आणि त्यामुळे आपण आपलं जीवन आनंदाने जगत असतो. आणि हे सगळं कसं मिळालेलं आहे आपल्याला? परमेश्वराने सहज बहाल केलेलं आहे. आणि हा मानवी देह एवढा छान आहे, या मानवी देहाला आपण कशी काळजी घेतली पाहिजे, त्या मानवी देहाची उपासना कशी केली पाहिजे, चांगला नैवेद्य दिला पाहिजे. आपण मंदिरांमध्ये जातो
मंदिरांमध्ये किती सुंदर वातावरण निर्मिती असते. तिथे छान दिवा लावलेला असतो, देवापुढे अगरबत्ती लावलेली असते, तिथे घंटेचा नाद असतो, छान वातावरण असतं, सुगंधी वातावरण असतं. तिथे आपण चप्पल काढून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतो. तिथे चांगलं वातावरण, चांगले विचार ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग तसं ते जे मंदिर आहे तसंच मंदिर, तसंच तीर्थक्षेत्र इथे सुद्धा आहे. कारण इथे सुद्धा देव नांदतोय. मग त्या देवाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? त्या परमेश्वराकडे पण आपण पाहिलं पाहिजे. मग त्यासाठी या मंदिरातलं वातावरण म्हणजे मनाचं वातावरण किती चांगलं पाहिजे. म्हणजे हे जे मनाचं वातावरण आहे ना, ते आपण विचाराने तयार करत असतो. आपले विचार जसे असतात तसंच आपलं मनाचं वातावरण निर्माण होतं. आणि ते मन जसं आहे ना तसंच आपलं शरीर असतं. मनावरतीच शरीर अवलंबून असतं. आणि म्हणूनच मनामध्ये जेव्हा आपण चांगले विचार पेरत असतो ना, तेव्हा हे शरीर खूप चांगले चांगले कर्म करत असतो. शरीरामध्ये खूप उत्साह असतो आणि त्यामुळे शरीर आनंदी असतं. अवयव टवटवीत असतात, छान असतात. आणि मनामध्ये जेव्हा वाईट विचार असतात, चांगले निगेटिव्ह थिंकिंग, सतत वाईट सगळ्या गोष्टी असतात ना, तेव्हा हे शरीर अक्षरशः एवढं लयाला जातं, एवढं घाण होतं की, आणि हे सगळं माणूसच करून घेतो. आणि याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर आत्ताची जी तरुण पिढी आहे ना, त्या तरुण पिढीला आपल्या शरीराचं महत्त्व न कळल्यामुळे ती व्यसनाधीन होत चाललेली आहे. आणि हा खूपच महत्त्वाचा भाग आहे. कारण तरुण पिढी ही व्यसनाधीन होत गेल्यामुळे त्याचे शरीरावरती तर परिणाम होतच आहेत, त्याचे मनावरती पण परिणाम होत आहेत. आणि त्यामुळे आपलं जे सुंदर देह आहे तो ते खूप वाईट, अक्षरशः त्याचं गटार करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे सगळी जी गोष्टी आहेत त्या वाईट होत चाललेल्या आहेत. आणि युवा पिढी असल्यामुळे ते आपल्या भारताचं, ते आपल्या राष्ट्राचं पुढे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे ती जर चांगली नसेल तर आपल्या समाजाचं, आपल्या राष्ट्राचं सुद्धा भलं होणार नाही. म्हणून जे तरुण पिढी आहे त्यांना चांगला मार्ग दाखवणं हे कोणाचं काम आहे? हे शासनाचं काम आहे. हे त्यांच्या आईवडिलांचं काम आहे. हे त्यांच्या संस्कार, त्यांच्या संगतीत जी लोक येतात त्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. संस्कार चांगले होणे फार महत्त्वाचं आहे. आणि ते योग्य त्या वेळेत, कारण मुलं जशी मोठी होत असतात ना, ती जेव्हा मोठी होत असतात तेव्हाच त्यांना हे चांगले संस्कार, चांगली संगत, चांगले विचारांमध्ये सतत वावरत राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आपले जशी आजूबाजूची परिस्थिती असते, जसं वातावरण असतं, तसं त्या मुलाच्या मेंदूवरती, त्याच्या मनावरती परिणाम होत असतात. म्हणून या सगळीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मानवी देह किती महत्त्वाचा आहे, त्यासाठी योगासनं, प्राणायाम किती महत्त्वाची आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टीची आध्यात्मिक बैठक किती महत्त्वाची आहे जीवन जगत असताना, हे सगळं समजणं युवा पिढीला फार महत्त्वाचं आहे. तर हे सगळं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि जेव्हा हे पोहोचवू तेव्हा त्यांना ते ज्ञान प्राप्त होईल. नाहीतर प्रत्येक जे तरुण मुलगा आहे, तरुण मुलगी आहे, ती अज्ञानाच्या प्रवाहपती, अज्ञान सगळं स्वीकारून तसंच पुढे पुढे चालत राहणार आहे. आणि जर ही काळजी जर आपण आत्ता घेतली नाही तर मग पुढची पिढी कशी तयार होईल याचं खूप मोठं आपल्याला म्हणजे पुढच्या पिढीचा विचार न करता ही वागणूक आहे. पुढच्या पिढीचं कुठलंही आपण विचार न करता, त्यांना कुठली त्यांची चांगली सोय न करता आपण हे सगळं चालू ठेवत आहोत. म्हणजे आत्ताच जर एवढं रसातळाला जात चाललेलं असेल तर मग ते आपण मोठ्या लोकांनी कुठेतरी ते थांबवलं पाहिजे आणि योग्य मार्गावरती ते आणलं पाहिजे. म्हणून युवा पिढीने हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या मानवी ध्येयाचं लक्ष जर आपण दिलं तर यामध्ये चांगल्या चांगल्या व्यवस्था आहेत. आणि या मानवी ध्येयामधलं वातावरण जे आहे ते मनाचं वातावरण चांगलं ठेवणं हे फक्त माणसावरती अवलंबून आहे. त्याने कुठल्या विचारांना आतमध्ये आणलं पाहिजे आणि कुठले विचार नाही आणले पाहिजेत हे फक्त त्याचा तोच ठरवू शकतो. कारण तोच त्याच्या जीवनाला आकार देत असतो आणि जसे विचार तसेच जीवनाला आकार मिळत असतो. त्यामुळे ह्या शरीराला नैवेद्य कसा दिला पाहिजे? चांगला आहार विहार, चांगलं पालनपोषण केलं पाहिजे. योगासने, प्राणायाम आणि ध्यान, धारणा ह्या सगळ्या गोष्टी या मानवी देहामध्ये त्याने दिल्या पाहिजेत. ज्यामुळे त्याचं जे शरीर आणि मन आहे ते शुद्ध राहील, चांगलं राहील. आणि ते चांगलं असल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या कराव्याशा वाटतील. मग तो जर स्वतःमध्ये देव पाहायला लागला तर तो इतरांमध्ये सुद्धा तेच तत्व पाहिल आणि त्यामुळे त्याच्या सगळ्यांची जी वागणूक आहे ती सुद्धा बदलत जाईल. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा सांगतात
देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. म्हणजे केवळ इथे पांडुरंगच नांदत असतो. आपल्याला जे काही भेटलेलं आहे ना, ते आपण फक्त ईश्वराला समर्पित केलं पाहिजे. जो नांदतोय, जो आहे, त्यामुळे आपण आता जीवन जगतोय, आपण आता आनंद घेतोय, आपण हसतोय, आपण ऐकतोय, मी बोलते ते त्याच्याचमुळेच बोलते. म्हणून हे जेव्हा भान असेल तेव्हाच माणसाला शरीराचं खरं महत्त्व समजेल. आणि जेव्हा शरीराचं महत्त्व समजेल तेव्हा माणूस त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. म्हणून आपण सगळ्यांनी शरीराची सुंदर काळजी घेऊया, त्याची जोपासना करूया आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद करूया, आनंद वाटूया आणि आनंद लुटूया.